नेपाळसह शेजारील राज्यात झालेली उलथापालथ देशासाठी चिंताजनक। विविधतेला हाताशी धरून भेद निर्माण करण्याचा प्रयत्न, अराजकतेचं व्याकरण संपवावं लागेल, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आणि शस्त्रपूजन सोहळा। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे, फडणवीस गडकरींसह देश विदेशातील पाहुणे उपस्थित। कमलताई गवई संघाच्या कार्यक्रमाला गेल्या नाहीत। आम्ही आंबेडकरी चळवळीला वाहून घेतलं, पण एका कार्यक्रमामुळे आपल्याला कलंकित करण्याचा प्रयत्न केला। कमलताई गवईंची प्रतिक्रिया। राज ठाकरे उद्धव ठाकरेंमध्ये अनेकदा चर्चा, भूमिका जाहीर करण्याचा मुहूर्त दोन्ही ठाकरे ठरवतील। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत खासदार संजय राऊतांचं मोठं विधान। शिंदेंचा पक्ष हा अमित शहांचा पक्ष। गद्दारांच्या मेळाव्यावर चिखल फेकू राऊतांचा हल्लाबोल, तर आमचा दसरा मेळावा हा विचारांचा मेळावा, उदय सामंतांचं उत्तर। शिवाजी पार्कवर होणार ठाकरेंचा दसरा मेळावा। सायंकाळी उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, सत्ताधाऱ्यांवर टीकेचे बाण सोडणार। गोरेगावच्या निस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा। ठाकरेंच्या शिवसेनेवर शिंदे पुन्हा जोरदार निशाणे साधणार, राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता। बीडच्या भगवान भक्तिगडावर पंकजा मुंडेंचा मेळावा होणार। मेळाव्याला बंधू धनंजय मुंडे सुद्धा उपस्थित राहणार। पंकजा मुंडे काय बोलणार याकडे लक्ष। तर बीडच्या नारायणगडावर मनोज जरांगेही मेळावा घेणार। जी.आर. अंमलबजावणी आणि इतर मागण्यांवर जरांगे भाष्य करणार। जरांगेंच्या भूमिकेकडे लक्ष। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती। सेवाग्राम इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन। दिग्गज नेत्यांनी गांधींना केलं अभिवादन। वर्ध्यामध्ये काँग्रेसची आज संविधान सत्याग्रह पदयात्रा। गांधी पुतळ्यापासून यात्रेला सुरुवात। 1 वाजता सेवाग्राम आश्रम इथं पदयात्रेचा समारोप। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आज कार्यक्रमांचा धडाका। अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचा कार्यकर्त्यांचा मेळावा। ठाण्यातही बैठकांचं आयोजन। ओबीसी नेत्यांची शनिवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। वडेट्टीवारांसह सकल ओबीसी समाजाचे नेते ओबीसींच्या प्रश्नावर चर्चा करणार। मराठा जी.आर. विरोधात ओबीसी बाजू मांडणार। ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाडांना धक्का। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। जालन्यातील धनगर उपोषणकर्ते दीपक बोराडे यांच्या आमरण उपोषणाचा आज 16वा दिवस। बोराडे यांनी बोलवली राज्यातील धनगर बांधवांची बैठक। आंदोलन आक्रमक होण्याची शक्यता। सांभाळायला कोणी नाही म्हणून वृद्ध महिलेची नदीत उडी। धाराशिवच्या सापनाईमधील धक्कादायक घटना। स्कूल बस चालकानं नदीत उडी घेऊन वाचवला वृद्ध महिलेचा जीव। राज्यातील दुकानं, मॉल्स, हॉटेल्स, सिनेमागृहांसह इतर व्यावसायिक आस्थापनं आता 24 तास सुरू ठेवता येणार। बार आणि वाईन शॉपला मात्र वेळेची मर्यादा। नवरात्रोत्सवात 16 लाख भाविकांनी घेतलं अंबाबाईचं दर्शन। मंगळवारी आणि शुक्रवारी गर्दीचा उच्चांक। रोज सरासरी 1.5 ते 2 लाख भाविक अंबाबाईच्या दर्शनाला। तुळजाभवानी मंदिरात पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी। सुरक्षा कर्मचाऱ्यांना पोलिसांनी हटवल्यानंतर सुरक्षा रक्षक आक्रमक। भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। छत्रपती संभाजीनगरात भर रस्त्यावर मुलांसमोरच कोयत्यानं रिक्षा चालकाची निर्घृण हत्या। जुन्या वादातून गुन्हा घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज। दसऱ्यानिमित्त भारतीय सेनेकडून शस्त्रपूजन। बलशाली भारताच्या शस्त्रसज्जतेचं दर्शन। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सुद्धा जवानांसोबत दसरा साजरा करणार।
विजयादशमी निमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध फुलांची आकर्षक सजावट। सणाला विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। पंतप्रधान मोदींचा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना फोन। मोदींकडून खरगेंच्या प्रकृतीची विचारपूस।